जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 8:30 वाजलेले, हॉटेलवर आलोय. ग्रेव्ही बनवायचं काम चालू आहे. तंदूरमध्ये लाकडं टाकून झालेले आहे आपले. मस्त आता जाळ चालू झालेला आहे. आता इथं सगळं आपलं ग्रेव्हीचं जे मटेरियल आहे ते तयार आहे. कांदा आपण 10 किलो घेतलेला आहे. ही हावरी मगजची पेस्ट आहे. किती मटेरियल लागणार आहे आपल्याला 10 किलो कांद्याची जी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ थोडंसं स्किप करू नका. व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीनं ग्रेव्ही जर बनवायची असेल हॉटेलसाठी, कार्यक्रमासाठी तर तुम्ही या पद्धतीनं ग्रेव्ही बनवू शकता. एक नंबर ग्रेव्ही होती आणि आपण जी ग्रेव्ही बनवतो ती एकदम ड्राय ग्रेव्ही बनवणार आहे. पाणी वापरणार नाही याच्यामध्ये. कारण ही ग्रेव्ही कशी ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर डीप फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवली तर कमीत कमी 8-10 दिवस ग्रेव्ही टिकते. त्याच्यामुळं आपण याच्यात कुठलाही पाण्याचा वापर नाही करणार. आता ही ड्राय ग्रेव्ही जी आहे ती शक्यतो खूप कमी ठिकाणी बनवली जाते आणि आपण ही ग्रेव्ही नेहमीच बनवतो. तर चला मग आता करूया ग्रेव्ही बनवायला सुरुवात. आता पातेल्यावरती ठेवलेलं आहे तंदूरवरती, कारण आता गॅसचा तुटवडा आहे तर आपण तंदूरवरच बनवतोय. तर आता तंदूरमध्ये लाकडं टाकलेली, थोडासा जाळ चालू झालेला आहे कारण आपल्याला जास्त जाळ पण नको आहे, कारण ग्रेव्हीला कसं आहे कमी अ, प्रमाणातच आपल्याला पातेलं जे आहे ते गरम करायचं राहतं, कारण जास्त गरम झाल्यावर खाली लागण्याची शक्यता जास्त राहते. आता आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. अर्धा किलो तूप टाकलंय आणि साधारणतः 1-1.5 किलो अ, तेल टाकलेलं आहे. तेल आणि तूप दोन्ही मिक्स टाकलेलं आहे. तुपामुळे काय होतं ग्रेव्हीचा जो सेंट आहे हा एकदम मस्त येतो भाजीला. तर इथं आपण आता हवरी मगज जी पेस्ट आहे आपली ती घेतलेली आहे. इथे सगळे मसाले काढलेले आहे. मसाले तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगाल मी. किती-किती मसाले किती ग्रॅमनी घ्यायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून अगोदर चांगली मस्त असं सेंट येऊस्तोवर याला आपण फ्राय करून घेणार आहे. जाळ असा मध्यम जाळ चालू आहे आता, जास्त जाळ नाहीये. आता याच्यामध्ये आपण जे आपलं हवरी मगाची जी पेस्ट होती ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता याला चांगलं एक 10-1 मिनिट आपण हलवून घेणार आहे व्यवस्थित. त्यानंतर ही कांद्याची पेस्ट आहे ही टाकणार आहे. आता आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, अर्धा किलो हवरी घेतलेली आहे, अर्धा किलो वल्लं खोबरं घेतलेलं आहे आणि 300 ग्रॅम शेंगदाणा घेतलेला आहे. कारण मगज आहे, मगज जास्त महाग आहे, मगज परवडत नाही. तर मगजच्या जागेवर आपल्याला शेंगदाणा पण चालून जातो. मगजच पाहिजे असं काही विषय नाही. आणि त्याच्यानंतर थोडीशी बेडगी मिरची टाकलेली आहे कलरसाठी. आता कलर पहा, अजून मस्त ग्रेव्हीला कलर आलेला आहे. आता तर सुरुवात आहे, अजून उकळी यायची आहे. हिला कमीत कमी आपल्याला अर्धा तास आपण हिला कमी जाळावरती फ्राय करणार आहे. आता पाणी आपण बिलकुल टाकलेलं नाही याच्यामध्ये. पूर्ण अशी घट्टच राहणार आहे ही. याच्यात पाणी नाही वापरायचं, कारण तुम्ही डायरेक्ट आता याच्यातून काढून जरी भाजी बनवली ना तरी तुमची भाजी तयार होईल. तुम्हाला वरतून मसाला सुद्धा टाकण्याची गरज नाही पडणार. अशी ही ग्रेव्ही आपली तयार होणार आहे. जर तुम्ही व्यवसायात नवीन असाल तर व्हिडिओ पाहून तुम्ही अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवू शकता. जास्त काही अवघड नाहीये. व्हिडिओ फक्त व्यवस्थित जर पाहिला तर तुम्ही अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवू शकता तुमच्या हाताने. हे बघा आता मस्त असा कलर आलेला आहे. जवळपास आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. अजून थोडा वेळ आपण ठेवणार आहे या भट्टीवरतीच. कारण मग काय होईल तेल चांगलं सुटेल वरती, तरी पूर्ण वरती येईल. त्याचा जाळ एकदम कमी केलेला आहे. एकदम मंद आचेवर ठेवणार आहे. मस्त फ्राय होईल ग्रेव्ही. आता मस्त कलर वगैरे आलेला आहे त्याला आणि गॅस नसल्यामुळं आपण हे तंदूरवर बनवतोय तर याचा फायदाच आहे आपल्याला, कारण याच्यातून काय होतं शिकायला भेटतं आणि अनेक गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहे. तर हे जे अडचणी येत राहत्या व्यवसायात म्हणा किंवा आपल्या जीवनात म्हणा, आपल्याला याच्यामध्ये हे सगळं ॲडजस्टमेंट करावंच लागते. तर आपल्याकडे पर्याय म्हणून आपण सगळं आता तंदूरवर करतो आणि आता फक्त काय करायचं आहे, गॅस आपण कशासाठी वापरतोय, फक्त छोट्या-छोट्या भाज्या ज्या फ्राय करायच्या राहत्या त्यासाठी वापरतोय. आता आम्ही बिर्याणी बनवतोय. बिर्याणीची ऑर्डर आली, ग्रेव्ही आपली तयार आहे. त्याला तुम्हाला आता एक बिर्याणी बनवून दाखवतो, की बुवा कशा पद्धतीनं आता ग्रेव्ही जी आपली तयार झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने भाज्या बनवतो. आता ही चिकन बिर्याणी बनवतोय. एकदम सोपी आहे. आता वरतून आपण थोडे-थोडे मसाले टाकलेले आहे याच्यामध्ये. लाल मिरची, हळद, किचन किंग मसाला आहे, धना पावडर आहे. त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतली. हे थोडे-थोडे टाकायचे.
याच्यामध्ये एकच चमचा आपण ग्रेव्ही वापरणार आहे आणि वरतून थोडंसं सूप वापरणे, जे चिकनचं सूप राहतं ते थोडंसं सूप वापरणार आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे चिकनचा बिर्याणीसाठी तो तयार होईल. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेतलेलं आहे. मी ग्रेव्ही जर तयार असेल तर तुम्ही 5 मिनिटामध्ये भाजी कुठली पण असो बनवू शकता. आता या ग्रेव्हीमध्ये तुमची नॉन-व्हेजची आणि व्हेजची दोन्ही पण भाज्या तयार होणार आहे. आमच्या साईडला काही जास्त स्वीट भाज्या चालत नाही. आता हे बघा, आपण एवढा चमचा भरून ग्रेव्ही घेतली, म्हणजे साधारण एक छोटासा मीडियम साईज चमचा आहे, तेवढं भरून ग्रेव्ही घेतली. एवढ्याच ग्रेव्हीमध्ये आपली जी चिकन बिर्याणी आहे, ती तयार होणार आहे. आमच्या साईडला जास्त करून तिखटच भाज्या चालतात, गोड भाज्या चालत नाही. त्याच्यामुळे जी आपली ग्रेव्ही ती कांद्याची तिखट ग्रेव्ही बनवतो आम्ही. प्युअर कांद्यापासून बनवतो. कारण त्याची क्वालिटी एकदम चांगली राहते कांद्याच्या ग्रेव्हीची. हे बघा, आपला आता हे मसाला जो आहे बिर्याणीचा हा तयार झालेला आहे एकदम मस्त. आता इथं आपण राईस तयार करून घेणार आहे. तर हा राईस फ्राय करून घेणार आहे आणि याच्यामध्ये अ, थोडासा खडा मसाला आणि मीठ टाकणार आहे. खडा मसाला जो आपण पिसलेला राहतो, तो खडा मसाला टाकणार आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी खडा मसाला कसा बनवायचा आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देईल. पुढचा येणारा व्हिडिओ आहे, तो तुम्ही स्किप करू नका. कारण जो खडा मसाला मी तुम्हाला बनवून दाखवेल, तो खडा मसाला तुम्ही राईसला, भाजीला, कुठल्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. त्याच्यामुळं जी भाजीची चव आहे, ती एक नंबर येते. थोडासाच खडा मसाला टाकायचा राहतो, मस्त अशी भाजी लागते. आणि पुढं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल, की ग्रेव्हीला आपण कोणते-कोणते मसाले किती-किती प्रमाणात वापरलेले आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. एकदा बिर्याणी पाहून घ्या. बिर्याणी पाहून झाली, की मग तुम्हाला मसाले दाखवतो. आता याच्यामध्ये आपण 2 कलर टाकून घेतलेले. एक ऑरेंज आणि रेड कलर आहे टाकून घेतला, म्हणजे काय होतं बिर्याणीची जी शायनिंग आहे ती चांगली येते. आपला आता बिर्याणीचा जो राईस आहे तो तयार झाला एकदम सोप्या पद्धतीत. तेव्हा आता आपला राईस तयार झालेला आहे. आता याच्यात आपल्याला 2 लेयर द्यायचे. आपली डिश तयार होणार आहे. आमचा बाउल आहे. त्या बाउलमध्ये खाली आपण राईस टाकून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहे. जे आपले चिकन आपण तयार केलेलं आहे. आता जे आपण चिकनचा जे मसाला तयार केलाय, तो असं इथं टाकून घ्यायचा आहे आणि उरलेला राईस आपण याच्यावरती टाकणार आहे. खायला एकदम मस्त लागतो. एकदम सोप्या पद्धतीनं बिर्याणी आहे. रेग्युलर बिर्याणी आहे, दम बिर्याणी नाही आहे. दम बिर्याणी वेगळी राहते. आता हा जो रस्सा आहे, हा राईसमध्ये पूर्ण मिक्स होणार आहे. आता वरतून राहिलेला आपण हा राईस याच्यावरती टाकून घेणार आहे. ही आपली बिर्याणी तयार झाली. अशा पद्धतीनं जर तुमची ग्रेव्ही तयार असेल, तर तुम्ही फटाफट ऑर्डर मारू शकता. आता याला आपल्याला काय होतं, गॅसची बचत होती. ग्रेव्ही तयार असल्यानंतर गॅसची बचत होती आणि वेळ पण कमी लागतो, जास्त वेळ लागत नाही. ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे टेबलवर जाण्यासाठी. हे बघा, मस्त एकदम सुंदर बिर्याणी दिसते. आता बिर्याणी आपली तयार झाली. चला आता तुम्हाला मसाले सांगतो, काय-काय लागणार आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी. तर आपण सर्वप्रथम इथं धना पावडर घेतलेली आहे 200 ग्रॅम. आता काट्यात थोडंफार इकडं-तिकडं होऊ शकतं, लक्ष राहू द्या. त्यानंतर इथे घेतलाय आपण किचन किंग मसाला 60 ग्रॅम. हे रेडीमेड मसाले आहे. त्याच्यामध्ये आपण गरम मसाला घेतलेला आहे, जो तयार मसाला भेटतो तो 90 ग्रॅम. त्याच्यामध्ये आता आपण हळदी पावडर घेणार आहे. आता हळद पावडर घेतली आपण, याचं साधारण एक 40 ग्रॅम. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घेणार आहे. जास्त ग्रेव्ही आपण तिखट नाही करणार आहे, मिडियमच ठेवणार आहे, कारण नंतर वरतून आपल्याला कमी जास्त करता येईल. भाजी तिखट किंवा मिडियम लागत असेल तर ती वरतून करता येते. आता मिरची पावडर आपण घेतोय. 250 ग्रॅम मिरची पावडर घेतली आता याच्यामध्ये. यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहे खडा मसाला. खडा मसाला आपण कोणता घेणार आहे, जे आपले पूर्ण अख्खा मसाला राहतो त्याची आपण पावडर करून घेतलेली आहे एकत्र. ती पावडर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, ग्रेव्हीचा सेंट चांगला येतो. आता हा खडा मसाला आपण पिसलेला आहे स्वतः तयार करून. याच्यामुळे काय होतं, ग्रेव्हीमध्ये जे आपण काळी मिरी वगैरे, लवंग वगैरे टाकतो अख्खी, तर त्याचा
तोंडात येते त्यावेळेस तर ते जास्त कडक लागतं खायला. किसून टाकल्यामुळे याचा स्वाद एकदम मस्त येतो खाण्यासाठी. तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.